कशा आहात तुम्ही? छान छान. ल्युमिनाइज थेरपी सेंटर मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण अशा एक बाबांना भेटणार आहे जे की आमचे खूप लाडके आहे आणि तुम्ही सगळेच त्यांना ओळखतात. प्लीज वेलकम वडजे बाबा. नमस्ते बाबा. नमस्ते. मला तुमचं नाव माहिती इथे बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव सांगा बरं बाबा. माझं नाव दत्तात्रय सीताराम वडजे. किती दिवस झाले तुम्हाला या थेरपी सेंटर मध्ये येऊन? साधारणतः 6 ते 7 महिने झाले या ठिकाणी मी कंटिन्यू येतोय. थेरपी सेंटर मध्ये येण्यापूर्वी तुम्हाला कोणकोणते त्रास होते बाबा? येण्यापूर्वी मला पॅरालिसिस झालेला होता. त्याच्यामुळे राईट साईड माझे कुठलेही काम करत नव्हते. म्हणजे काम हालचाल व्हायची परंतु त्रास व्हायचा. जास्त चालायला गेलाय की कमरेमध्ये पिडिंग व्हायचं, हाताला देखील त्रास व्हायचा, हाताला पकडता येत नव्हतं, देवपूजा करायला लागलं की हाताचा थरकं व्हायचं. म्हणजे हात जो आहे तो व्यवस्थित काम देत नव्हता. इथं आल्यापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारची थेरपी घेऊन तो त्रास जो आहे तो जवळ साधारणतः 25-36% कमी झालेला आहे. आणि फक्त एकच आहे का आपण या ठिकाणी आल्यानंतर विश्वास ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पॉझिटिव्ह म्हणजे आल्यानंतर आपल्याला थेरपी मिळेल का, त्याच्याने फरक पडेल का, फरक पडतो का, असं जर विचार केलं तर आपलं मन हे असं विचित्र आहे की ते जे नको त्याच्याकडे लवकर जातं आणि जे करायला पाहिजे, जे मनात यायला पाहिजे ते येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, त्या माणसाचं चुकी नाही येते. तरी पण माणसाने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपल्याला जर कंटिन्यू जर आपण या ठिकाणी आलो, या ठिकाणी फुकट थेरपी मिळते आणि मार्गदर्शन सुद्धा इतकं व्यवस्थित आहे. प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित त्यांच्या आजाराप्रमाणे. आता काही लोकांचा गैरसमज असतो पण त्यांना हे सरांच्या सूचना असतात कुठल्याही गोष्टी करताना. कोणाला किती थेरपी द्यायची, कशी द्यायची, किती दिवस द्यायची, हे त्यांना सरांच्या सूचना असतात. आता काही लोक मी बघतो की मला मॅटच पाहिजे, मला अमकच द्या, धमकच द्या, हे असं तक्रारी करणं हे चुकीचं आहे. त्यांना आपल्यापेक्षा जास्त समजत आहे. आपली काळजी विचार करा, घरचे माणसं आपली काळजी घेत नाही एवढी ते आपली काळजी घेतात. येते म्हणजे तुम्ही आले नाही तर का आले नाही, बरं वाटतं का, म्हणजे एवढी चौकशी घरचे लोक करत नाही. रिटायर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो माझा अनुभव, घरचे लोक विचार करत नाही. आला बाबा ठीक, नाही आला ठीक, फिरतो फिर. पण या ठिकाणी आपली चौकशी केली जाते, आपल्याला सांगपत्र विचारलं जातं, सांगितलं जातं की तुम्ही कुठली थेरपी कशी घ्यायची, किती दिवस घ्यायची, अजून कशी घ्यायची. थोडाफार त्रास जरी झाला आपण या मॅडमला जर सगळ्या मॅडम काय अतिशय प्रामाणिकपणे चौकशी करतात प्रत्येक मेंबरची. इथं आलेला प्रत्येक मेंबर जो आहे तो आनंद असतो. तरी पण त्या इथं आलेला हा आपला माणूस आहे, तो पेशंट आहे, त्याला आपण थेरपी देऊन बरं केलं पाहिजे. हा त्यांचा सरांचा आणि सर्व मॅडमचा मानस आहे. त्याच्या मनामध्ये एकच आहे समाधानी आहात बाबा? हो, समाधान आहे, 100% समाधान आहे. मी सेन्सिटिव्ह मॅट पण घेतली. तरी मला सरांनी किंवा मॅडमने सांगितलं की तुम्ही जरी तुमच्याकडे सेन्सिटिव्ह मॅट असेल तरी पण तुमच्या आजाराप्रमाणे तुम्ही जर इथं आले तुम्ही आम्ही वेगवेगळ्या प्रकारची थेरपी देऊ शकतो आणि ती थेरपी मी घेतोय. तर प्रत्येकाने एवढंच लक्षात ठेवा की तुमचा आजार जो आता आजार जास्त दिवसांचा असेल तर जास्त वेळ लागेल, कमी दिवसांचा असेल तर कमी वेळात होतो. आता मला पॅरालिसिस होऊन 9 वर्ष झाले, त्याच्यामुळे 9 महिने झाले तरी मला त्याचा विचार करायची काही गरज नाही. कारण 9 वर्ष झाले, त्या 9 वर्षाचा जुना आजार काढायचा आहे, त्याला वेळ लागणार. तर असं माणसांनी पेशन्स म्हणजे समाधान ठेवलं पाहिजे. कुठे बसलेल्या आई बाबांना काय सांगू इच्छिता बाबा? मी सर्वांना एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी आल्यानंतर पॉझिटिव्ह विचार करणे आणि दिलेली थेरपी नियमितपणे घेणे. आपण जर दांड्या मारला तर ते नेहमी सांगतात आपल्याला की आपल्या जे काय 8-10 दिवस कंटिन्यू थेरपी घेतल्यानंतर ती सुधारणा होती. पण मध्ये 4 दिवस गॅप गेला तर ते काय होतं, परत 0 होऊन जातं. म्हणजे परत 8 दिवस आल्यानंतर 4 दिवस जर आलो नाही तर ते 8 दिवस आले त्याचा उपयोग होत नाही. कुठलीही गोष्ट जी असते ती कंटिन्युटी असायला पाहिजे. गॅप 1-2 दिवसाचा ठीक असते, जास्त गॅप गेला तर मग त्याचा आपल्याला रिझल्ट कमी होतो. ही आपली चुकी आणि फायदा आपलाच आहे. एवढं सांगू इच्छितो तर प्रत्येकाने रेग्युलर यायचं, विश्वासाने थेरपी घ्यायची, ते सांगतात त्या पद्धतीने थेरपी घ्यायची. बस एवढंच मला सांगतो. धन्यवाद बाबा.